रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता बहुत सुखदाई
म्हणून वेठापले आवडे आवडे तुहा विठ्ठल परवा परवा तुहा विठ्ठल परवा तुहा माधव भरवा तुहा माधव भरवा भरवा तुहा विठ्ठल परवा परवा तुहा विठ्ठल परवा सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर मंगल कुमार देवी बापर देवी वर देवीवर तुहा विठ्ठल परवा परवा तुहा विठ्ठल परवा आवडे हे रूप गोजिरे सगुण आवडे हे रूप गोजिरे आवडे हे रूप गोजिरे सगुण आवडे हे रूप गोजिरे सगुण आता लोचन सुखावनी आता लोचन सुखावनी आवडे हे रूप गोजिरे सगुण 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 माता लोचन सुखावनी माता लोचन सुखावनी माता लोचन
पुढे ऐसाच तू राहे दृष्टी पुढे ऐसाच तू राहे आता दृष्टी पुढे ऐसाच तू राहे दृष्टी पुढे ऐसाच तू राहे तुझ पाहे पांडुरंग पाहे पांडुरंग सावले मन लागले श्रीगुणी सावले मन लागले श्रीगुणी जीवन सोडी ऐसे खाणे जीवन सोडी ऐसे खाणे जीवन सोडी ऐसे खाणे आता दृष्टी पुढे ऐसाच तू 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 तुम्ही तुझ पाहे पांडुरंग पाहे पांडुरंग तुका म्हणे आखी मागावे लढीवाले मागावे लढीवाले माय बाबा आता दृष्टी पुढे ऐसाच तू राहे आता दृष्टी पुढे ऐसाच तू राहे तो मी तुझा पाहे पांडुरंगा कुमार घुमाए सगुण पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसाच तू राहे तुम्ही तुझ पाहे पांडुरंगा लाचावले मान लागले श्रीगुणी जीवन सोडी ऐसे झाले आता दृष्टी पुढे ऐसाच तू राहे तुम्ही तुझ पाहे पांडुरंगा तुका म्हणे आम्ही मागावे लढीवाले पुरवावे आळी माय बापा आता दृष्टी पुढे ऐसाच तू राहे तुम्ही तुझ पाहे पांडुरंगा तुझ्या मंदिरी आर्त जीवा सतृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेते श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माता नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले जिथे गीत भूमी सवे वेद झाले तुझ्या शब्द शब्दात सायुज्य नाथा
तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो जन्मभूमी जिथे जन्मलोमी नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी नमो पुण्यभूमी जेची साठी पडो देह माझा सदा ती नवी मी महायोग पीठे तटे भीमरत्या वरकुंडलिकाय दातु मुनिंद समागत्य तिष्ठतमानंद कंद परब्रह्मलिंग भजे पांडुरंगाकार पांडुरंगा करू प्रथम नवना दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा
करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तकही पायावरी मस्तकही पायावरी वारकरी संतांचा या वारकरी संतांचा मस्तके पायावर वारकरी संतांचा वारकरी संतांचा वारकरी संतांचा धुण्याचं बेस करायचं मस्तकही पायावरी ह्या वारकरी संतांच्या जयांची केली स्मरण होय सकळ विधीचे अधिकरण तेची वंदे चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता अखिल कोट ब्रह्मांड नायक आकार करुणा पंढरीचे पांडुरंग राया ज्याने या भूतळावरती अवतार धरला अवतार तुम्हा धरा या कारण उद्धराय धन जड जीवा ह्या जड जीवांचा उद्धार व्हावा यासाठी अवतारात आलेले ज्यांचं वैराने सुद्धा वर्णन करावं तुकाराम तुकाराम नाम घेता कापेय ज्या वैराने सुद्धा ज्यांचं वर्णन करावं असे या वारकरी संप्रदायाच्या कळस्थानी विराजमान झालेले देवगावचे सुप्रसिद्ध संत जगद्गुरु तुकोबाराय इको थोडं कमी कर आणि या तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग देवाच्या रूपाचं वर्णन करणाऱ्या अभंगाच्या सेवेकरिता निवडलेला विठ्ठल प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्या जीवनामधील त्यांना आवडलेलं भगवंताच्या रूपाचं वर्णन या अभंगाच्या माध्यमातून तुम्हा समोर प्रगट करण्याचा प्रयत्न करतायत. महाराज म्हणतात की मला माझ्या जीवनामध्ये जर काय आवडलं असेल तर काय आवडे हे रूप हे देवा हे मला तुझं रूप जे गोचर आहे जे सगुण आहे ते मला आवडलंय आणि तेच रूप कायम माझ्या दृष्टीसमोर देवा राहू दे. आवडे हे रूप गोजीर सगुण पाहता लोचन सुखावले माझ्या डोळ्यांना सुख प्राप्त होणार आहे देवा तुझ्या रूपामुळे हे रूप कायम माझ्या समोर राहू दे. परंतु देवा जीवन जगत असताना माझ्या समोर दृष्टी पुढे कायम आता दृष्टी पुढे ऐसाच तू राहे देवा असाच माझ्या दृष्टी पुढे तू राहा कारण मी तुला सतत देवा वेळोवेळा देवा तुलाच बघेन बाकी मला माझ्या डोळ्यानं दुसरं ह्या जीवनामध्ये काहीच बघायचं नाही. परंतु देवा किती दृष्टी एक ठिकाणी स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला तरी जो मन आहे ना इंद्रियाचा राजा तो देवा क्षणभर सुद्धा एक ठिकाणी राहत नाही. म्हणून जो माझा लाचावलेला मन आहे ना लाचावले मन लागलेसे गोडी देवा हे लाचावलेलं मन आहे ते मन तुझ्या ठिकाणी देवा स्थिर राहू दे. लाचावले मन लागले से गोडी ते जीवेल सोडी आईसे झाले देवा तुझ्या चरणी लागलेलं मन मला तुझ्या चरणाजवळून तुझ्या रूपाचं वर्णन करत असताना तुझं रूप पाहत असताना जे मन माझं स्थिरावलंय ना ते मन देवा कायम स्वरूपी तुझ्या ह्या रूपापर्यंत देवा राहू दे. आणि शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तुका म्हणे आम्ही मागावे लढीवाले देवा आम्ही लढीवाले आहोत आणि तुम्ही आमचे मायबाप आहात
म्हणून एखादी आई आपल्या एखाद्या मुलाला ज्याप्रमाणे सांभाळ करत असते, ज्याप्रमाणे त्या मुलाचा हट्ट पूर्ण करत असते ना, त्याप्रमाणे देवा आम्ही लढीवार आहोत, आमचे सर्व हट्ट पुरवणारे तुम्ही मायबाप आहात आणि आमचं एवढंच तुम्हाला सांगणं आहे की देवा हे तुमचं रूप आहे ते आम्हाला कायम स्वरूपी तुमच्या माझ्या डोळ्यासमोर राहू द्या. हा अभंगाचा थोडक्यात भावार्थ विठ्ठल. अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हा महाराष्ट्राच्या भूमीमध्ये वारकरी संप्रदायाचा वसा माझ्या ज्ञानोबाने, माझ्या तुकोबाने, माझ्या नाथ महाराजांनी, माझ्या नामदेव महाराजांनी हा वसा चालू केला. ज्ञान देव रचला पाया उभारिले देवाळया. माझ्या ज्ञानोबारायांनी वारकरी संप्रदायाचा हा पाया रचला आणि याच वारकरी संप्रदायाच्या पावलावरती पाऊल ठेवून गेले 17 वर्ष चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि ह्या वर्षीचा चालू असलेला 2025 मधील 18वा वर्ष, गेले 17 वर्ष हरिभक्त बारानामचे गुरुवर्य बापू महाराज आंबरे, हरिभक्त बारानामचे गुरुवर्य नीलन महाराज आंबरे, नीलन महाराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली 17 वर्ष हा अखंड हरिनाम सप्ताह आपल्या गावामध्ये, आपल्या वाडीमध्ये मायबापू चालू होत आहे. आणि या 18व्या वर्षाची कीर्तन रूपी सेवा मजपा अमराये काय थोरपण पायेची महान पाये बरी मजसारख्या पामराला आज 9वीच्या दिवसाची सेवा मंडळाकडून प्राप्त झाली. त्यामुळे मंडळाचे मी आभार मानतो आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल कीर्तनाचा आपले टाइम 9 ते 11 परंतु आता 11 वाजले, त्यामुळे 11 ते 2 तास तरी निदान गावातला आहे म्हणून तरी 2 तास तरी पाहिजे. म्हणून बरोबर 1 वाजता आपण आजची कीर्तन रूपी सेवा संपवणार आहोत. कोणी काही टेन्शन घ्यायचं नाही. मला माहिती आहे आज तुम्हाला कुणाला झोप येणार नाही, कारण जरी झोप आली तरी तुमच्या समोर कायम कॅमेरा फिरणार आहे आणि जो झोपणार आहे तो कॅमेरात उद्या दिसणार आहे. त्यामुळे किती वाजले तरी झोपायचं नाही. विठ्ठल विठ्ठल आवडे हे रूप गोचरे सगुण पाहात लोचन सुखावले. आता दृष्टी पुढे ऐसाच तू राही तुम्ही तुझ पाहे पांडुरंगा. प्रस्तुत अभंगात जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्या जीवनातील देवाचं रूप पाहिल्यानंतर जे त्यांच्या डोळ्यांना, जे त्यांच्या मनाला वाटलं त्या पद्धतीने त्याने भगवंताचं वर्णन या अभंगामध्ये केलंय. आज पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा वारकरी संप्रदायाचा अलिखित नियम आहे. मायबापू सप्ताहाचा प्रारंभ होत असताना एकतर नामाने नाही तर देवाच्या रूपाने सप्ताहाचा प्रारंभ व्हावा. आणि ज्या दिवशी एकादशी असेल त्या एकादशी मध्ये मागणं मागावं. तो सप्ताह 3.5 दिवसाचा असो, नाहीतर 7 दिवसाचा असो, नाहीतर 15 दिवसाचा असो. आणि मागणं मागितलं की दुसऱ्या दिवशी काळ्याच्या रूपाने देव आपल्याला मायबापू प्रसाद देत असतो. म्हणून आजच्या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग देवाच्या रूपाचं वर्णन करणारा जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आजच्या सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल आपण जीवन जगत असताना मायबापू आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळी आहे. तसेच जगद्गुरु तुकोबारायांना देवाचं रूप आवडलं आणि त्या रूपाचं वर्णन करतात की देवा मला तुझं रूप हे गोचर आणि सगुण वाटलं. ज्या पद्धतीने आपण जीवन जगत असताना प्रत्येकाची आपली आवड निवड मायबापू वेगवेगळी आहे. प्रत्येक संतांची आवड वेगवेगळी आहे. माझे ज्ञानोबाराय म्हणतात माझे जीवीचे आवडी पंढरपुरानी नगुडी. माझ्या जीवाला काय आवडतंय तर मला पंढरपूरला न्यायची माझ्या जीवाला आवड आहे. तसे तुम्ही आम्ही जीवन जगतो. आपण जन्मल्यापासून मायबापू मरेपर्यंत आपल्याला प्रत्येकाची आवड ही रोज वेगवेगळी असते.
प्रत्येक दिवसाला प्रत्येक महिन्याला आपली आवड बदलते, परंतु हे जीवन जगत असताना जर प्रामुख्याने जर विचार केला तर श्रीकृष्ण भगवानाने आपल्या ह्या शरीरामध्ये एकूण 3 गुण निर्माण केलेत. एक सत्वगुण, दुसरा रजगुण आणि तिसरा तमगुण. हे तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये हे 3 गुण आहेत, परंतु हे 3 गुण एकदाच काम करत नाही, तर प्रत्येक गुण हा काही काळाने, काही वेळाने, काही क्षणाने हा प्रत्येक गुण काम करत असतो. ह्या गुणाची आवड वेगवेगळी आहे. सत्वगुण, आता सत्वगुण म्हणजे काय, तर जे सात्विक, जे खरं आहे तेच नेहमी आपल्या ह्या जीवनामध्ये करत असणारा किंवा त्या पद्धतीने सात्विक गुणाप्रमाणे जीवन जगत असणारा. त्यानंतर रजगुण. आता रजगुण म्हणजे काय, तर रजगुण म्हणजे जरी सात्विक मनुष्य असला, सत्वगुणामध्ये जरी मनुष्य जीवन जगत असला, तरी हा रजगुण असा आहे की रजगुण आपल्याला त्याच्या मोहामध्ये पाडतं आणि जो सात्विक आहे त्याला सुद्धा बर्बाद करण्याचं काम हा रजगुण करतो. आपल्या सर्वांना कथाभाग माहित आहे. ज्या वेळेस धर्मराजाने कौरवांसोबत जुगार खेळत होता, त्यावेळेस त्या जुगारामध्ये धर्मराजाने आपला संपूर्ण जो देश आहे, आपला संपूर्ण जो राष्ट्र आहे तो पणाला लावला. नव्हे तर आपले भाऊ सुद्धा पणाला लावले. एवढ्यावरती थांबला नाही, तर जुगारामध्ये आपली असणारी बायको द्रौपदी सुद्धा पणाला लावली. माय बापू, धर्मराजा हा सत्वगुणी होता, परंतु रजगुण नावाचा जो गुण आहे तो त्याच्या शरीरामध्ये निर्माण झाला आणि त्या जुगारामध्ये त्याने आपली बायको पणाला लावली. परंतु पणाला लावलेली बायको दुःशासनाने काय केलं, दुःशासनाने तिला भर त्या सभेमध्ये आणल्याने तिच्या साडीला हात लावला. परंतु द्रौपदी मातेने ज्यावेळेस साडीला हात लावला त्यावेळेस नवऱ्याला किंवा कुठल्याही भावाला हाक मारली नाही, तर तिने कोणाला बोलावलं, कुठे गुंतला द्रौपदीने भगवंताला बोलवले, कोठे गुंतलासी द्वारकेकराना. त्या भगवंताला हाक मारली. माय बापू,
परंतु धर्मराजा त्या भर सभेत मान खाली घालून होता. जो सत्व गुणाने मायबाप जो वावरत होता तो धर्मराजा रजगुणाला त्याच्या मनामध्ये रजगुण निर्माण झाला. म्हणून सत्वगुण असणारा माणूस सुद्धा या रजगुणाने मायबाप वाया जातो. त्यानंतर राहिला तिसरा गुण. झोपलात की काय? 3 गुण सांगितले. तिसरा गुण कुठला? हा, झोपायचं नाही. सत्वगुण, रजगुण आणि तिसरा राहिला तमगुण. हा तमगुण तुमच्या आमच्या शरीरामध्ये सतत जागा होत असतो. एक वेळ सत्वगुण नाही जागा होणार, रजगुण कधीतरी जागा होईल, परंतु वाटोळं लावल्याशिवाय राहणार नाही. परंतु तमगुण असा आहे ना, तो सारखा सतत आपल्या ह्या शरीरामध्ये जागा राहतो. आता सप्त्याचं काम चालू आहे, मला तिथं काम करा होईल म्हणून थोडं लेट जाऊ दे, हे निर्माण मनामध्ये जागृत कोण करतो? तो सत्वगुण करतो. कारण माणसाला आळशी बनवायचं काम तो करतो. उगाच बुवाचं 2 तास ऐकण्यापेक्षा घरात झोपलेलं बरं. काय सप्त्यामध्ये आहे हे कोण सांगतोय? तो माणूस नाही सांगित. तो मनाने चांगला आहे, तो शरीराने चांगला आहे, परंतु त्याच्या मध्ये असणारा तमगुण, तो तमगुण जागृत होतो. फक्त जेवायला गेलो ना बस झालं, 2 टाइम जायचंय, काय ते ऐकायचं? बुवांच्या रोज भाकड कथा, बरोबर ना? हा कोण सांगतोय? तमगुण सांगतोय. तो माणूस चांगला आहे, त्याचं मन चांगलं आहे, परंतु तमगुण हा सतत जागृत होतो. जिथे चांगलं काम होत असेल ना तर तिथे आडवं जाणारा कोण आहे? तर तमगुण आहे. हे 3 गुण प्रत्येकाला शरीरामध्ये आहेत, परंतु त्यांची आवड निवड वेगवेगळी आहे. मायबापू, तसं आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये 2 आवडी आहेत. एक परमार्थकाची आवड आणि एक संसारिकाची आवड. आता संसारिकाची आवड म्हणजे ती तुमची माझी सर्वांची आवड. आपण जन्मल्यापासून मरेपर्यंत नव्हे तर मेलो तरी आपल्या आवडी काय संपत नाही. बाई बाबू, आपण ज्या वेळेस लहान असतो, लहान असताना आपल्याला असं आवड वाटते किंवा मला शाळेत जावं. शाळेत गेल्यानंतर असं वाटतं बाबा मला पुढे मराठी शाळेत जावं. मराठी शाळेत गेल्यानंतर असं वाटतं मला आवडतंय की बाबा हायस्कूलला जावं. हायस्कूलला गेल्यानंतर आवड निर्माण मध्ये होतं कधी मी कॉलेजचं जीवन जगतोय. आणि कॉलेजचं जीवन जगत असताना मनामध्ये आवड निर्माण होते एखादी नोकरी करावी. आता नोकरी मिळाली, नोकरीनंतर मनामध्ये आवड निर्माण होते. काय? हा, नोकरी तर भेटले, परंतु मुलगी देणार कोण? मी परवा सुद्धा सांगितलं की हा महाराष्ट्रामध्ये जर सध्या कसला दुष्काळ असेल तर कुणाचा आहे? हो, फार मोठा दुष्काळ पडलाय. त्यातल्या त्यात बुवा लोकांना कोण? नोकरी भेटली. नोकरी मिळाल्यानंतर असं वाटतं माझं लग्न व्हावं, ही आवड निर्माण होते. आता लग्न झालं, लग्न झाल्यानंतर आवड निर्माण होते मला एखादा मुलगा असावा, एखादा करता करता दुसरा असावा, दुसरा मुलगा झाला तर आवड निर्माण होते मला नातवंड असावी. नंतर आवड निर्माण होते मला पतवंड असावी. तेवढी आवड पूर्ण नाही झाली तर त्याचं जीव संपून, त्याचं आयुष्य संपून जातं. माय बापू, आयुष्य संपलं, तो मेला, स्मशानामध्ये त्याला जाळलं. परंतु 10व्या दिवशी आवड राहिले. काय? मुलांनी 12व्या दिवशी जिलाबी ठेवावी, तोपर्यंत वाडीला भागता आल्याशिवाय वाडीला शिवणार. ही आपली निवड आहे, ही आपली आवड आहे. म्हणून माणूस जरी मेला तरी पिंड पदावरी लापुलीच करी माझे झाले दयावर्धन फिटले पितळांचे ऋण. ही आपल्या जीवनातील मायबापू आवड आहे. असंच एकदा मी पंढरपूरला जायला निघालो. आपल्या मुगी स्टॉपला बसलो. मुगीत वरून खेडवरून चिपळूणला गेलो. चिपळूणला गेल्यानंतर माझ्या बाजूला एक पंढरपूरला जाणारे वारकरी आले. रामकृष्ण हरी बोलले, माझ्या बाजूला बसले. बाजूला बसल्यानंतर
मला विचारलं महाराज बरे आहात ना? मी म्हणलं हो बरा आहे. मग एकटेच निघालेत वारीला, बायका बरोबर सोबत नाही आणली? मी पण थोडे टाइम जरा गप्प बसलो. बायको ठीक आहे परंतु पोरं एवढेपर्यंत मी काय एवढा म्हातारा नाही. म्हणलं बाबा माफ करा, अजून लग्न झाले नाही हो. तर चालेल ठीक आहे तुम्ही बोलताय ना, परंतु मला काय विचारायचं होतं तुम्हाला, आहे काय तुमच्याकडे? त्यांना विचारायचं होतं महाराज तुमच्याकडे तंबाखू आहे का? बोला बाबा रामकृष्ण हरी, मी काय कुठला व्यसन करत नाही. तुम्ही पण वारीला येताय ना माझ्याबरोबर, पण एवढं करा, वारी करताय ना, पंढरपूरला निघालात ना, भले तुम्ही विसरून आलात तंबाखू, आजपासून तुम्ही तंबाखू सोडून द्या, खाऊ नका. तर त्या बाबाने उत्तर दिलं एक वेळ जेवण जेवणार नाही परंतु मी तंबाखू सोडणार नाही. मला सांगायचंय काय तर आपल्या संसारिक जीवनातील माय बापू आवड तुम्हाला सांगायची आहे. ह्या आता कलियुगामध्ये प्रत्येकाच्या आवडी निवडी माय बापू वेगवेगळ्या झाल्या आहेत. सध्याचं लग्न करायला निघालं तर मुली म्हणतात आई बाप जर नसती, आई बाप जर असतील तर मी लग्न करणार नाही, तशी काही आबाळातून पडली. जर खोली मुंबईला असेल तरच मी लग्न करेन, नवे तर 50,000 यादव पगार असेल तरच मी लग्न करेन. तर असं राहिले काय वाईट आहे का? अरे ज्याला आई बाप नाही तो काही आबाळात ना पडलाय. म्हणून प्रत्येकाच्या आवडी निवडी मायबापू वेगवेगळ्या आहेत, परंतु या शरीराची आवड सुद्धा प्रत्येकाला आहे. ते मध्यंतरी मनीष महाराज कुठलं तरी गाणं एक आलं होतं, तुझे गोरे गोरे बाल, असं ना, तुझे गोरे गोरे गाल, तुझे काळे काळे बाल, असं कुठल्या तरी मध्ये होतं. एक पोरगी संध्याकाळी नाट्यावरती पाहिली होती, नाट्यावरती पाहिली होती, मनामध्ये भरली होती. मला गाणं सांगायचं नाही, मला त्यामागचा उद्देश सांगायचा आहे की आपल्याला त्या शरीराची आवड मायबापू निर्माण झाले आणि त्या शरीराची आवड निर्माण झाली. तो शरीर नाशिवंत आहे, नाशिवंत देह जाणार सगळं आयुष्य खातो काळ सावधान. आणि या संसार रूपी जीवनामध्ये तुम्हा आम्हाला आवड लागली, ती आवड एक ना एक दिवस आपली मातीतच जाणार आहे. परंतु परमार्थिक आवड मायबापू आपल्या जर शेवट गोड करायचा असेल ना तर त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन होऊन त्या भगवंताला आपलंच करून त्या भगवंताचं नामचिंतन करणे तरच आपलं आयुष्य उज्ज्वल होईल. या परमार्थिक भाग्यामध्ये जी परमार्थिक आवड ही माझ्या साधू संतांना लागली आणि माझ्या साधू संतांनी माझ्या जगद्गुरु तुकोबारायने अभंगाच्या प्रथम चरणामध्ये त्यांची आवड स्पष्ट केली. आवड
तू आहे आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. महाराज म्हणतात मला आवडते काय तर देवाचं रूप. आता देवाचं रूप जगद्गुरु तुकोबारायांना का आवडलं हो? देव कसा आहे हा बघितलं ना सर्वांनी? देव कसा आहे? देव जगद्गुरु तुकोबारा सांगतायत की आवडे हे रूप गोजिरे सगुण आहे देव. देव गोरा आहे का हो? आवडायला आहे? तुम्ही झोपलात नाही ना इकडे? मी काय नवीन नाही, तू बोला काय देव बघितल्यात की नाही? देवाच्या रूपाचं जर वर्णन करा तर आपल्याला देव कसा दिसतोय? काळा आहे देव. परंतु जगद्गुरु तुकोबारांना देव आवडला. का आवडला हो? कारण जर आपण विचार केलात ना, एखादं जर काळं मूल असेल तर त्याला आपण लगेच जवळ कोण घेत नाही. तो जर एखादं गोर मूल जर असेल तर त्याला आपण घेतल्याशिवाय राहत नाही. परंतु माय बापू जरी कितीही काळा असला ना तरी आईचा तो लाडका असतो. कोणी येऊ द्या सहज आणि विचारू द्या तुमचं बाळ कुठे आहे, तर आई सांगितल्याशिवाय राहणार नाही. बघा तो बघा माझा राजा उंबरट्यात बसलाय, तो बघा माझा पप्या तिथे रस्त्यावरती खेळतोय. तो काळा असला तरी आई त्याला आवडीने नाव ठेवल्याशिवाय नावच त्याचं मायबाप घेणार नाही. परंतु इथे जगद्गुरु तुकोबारा आहे, जो काळा देव आहे त्याला तो देव जगद्गुरु तुकोबारायांना आवडला. त्याचं कारण मायबाप एवढंच आहे, आईला मूल कितीही काळा असू द्या, कितीही दिसायला तो चांगला नसू द्या, परंतु तो सगुण तो गोंडस मुलगा आपल्याला पाहावा त्यासाठी आई व्हावं लागतं. तस काळा देव आपल्या मनामध्ये आपल्याला आवडावा त्यासाठी जगद्गुरु तुकोबारा व्हावं लागतं. जो देव सगुण आहे, जो निर्गुण आहे, तो देव मला आवडला. परंतु जगद्गुरु तुकोबारा असे कुठे म्हटले नाहीत की या देवावरती माझं प्रेम झालंय, तो देव माझ्या खूप जवळचा आहे. त्या देवाचं वर्णन केलंय की आवड हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. माझ्या डोळ्यांना ते रूप बघितल्यानंतर सुख प्राप्त झालंय. म्हणून प्रेमाचा उल्लेख कुठे केला नाही, तर प्रेम हे प्रेम म्हणजे काय जगद्गुरु तुकोबारायांना माहित आहे. ज्या प्रेमाला आपण खूप जवळ समजतो तो प्रेम म्हणजे काय. ज्या प्रेमाची सुरुवात मीपणाने होते तो प्रेम खरं नसतं माय बापू. ज्या प्रेमाची सुरुवात मीपणाने म्हणजे ज्या शब्दांची सुरुवात आय लव्ह यू, ज्या शब्दाची आय म्हणजे मी, ज्या शब्दाची सुरुवात वाक्याची सुरुवात मीपणाने होते ते प्रेम आहे बापू खरं नसतं. ऐशी कळवळण्याची जाती करील लाभावी न प्रीती, निस्वार्थ प्रेम करणारी
आईचं असणार त्या मुलाबद्दल ममत्व हे प्रेमाच्या रूपात मायबाप नसतं, ही त्या आईची असणारी आपल्या मुलाबद्दलची आवड आहे आणि ती मुलावरती करत असणारी ती माया आहे. मायबाप आपल्या जीवनामध्ये ह्या संसार रूपी जीवनामध्ये ज्याला आपण प्रेम म्हणतो ना, ते प्रेम पेटणाऱ्या दिव्याप्रमाणे आहे. हे आपलं संसार हे पेटणाऱ्या दिव्याप्रमाणे आहे. जर पेटणाऱ्या दिव्याला पाण्याचा स्पर्श झाला तर तो दिवा एक वेळ फडफडतो तरी नाही तर कायमचा विझतो तरी. तसं आपल्या या संसार रूपी जीवनामध्ये हा संसार रूपी जो दिवा आहे ना, त्या दिव्याला संशय नावाचा पाणी जर लागला ना तर तो आपला संसार एक वेळेस फडफडतो तरी नाही तर कायमचा विझतो तरी. माय बापू विठ्ठल विठ्ठल. ही आपली संसारिकाची आवड आहे. परंतु ज्या देवाचं रूप ह्या डोळ्यांना सुख प्राप्त झालं त्या देवाचं वर्णन माझे जगद्गुरु तुकोबाराय करतायत. परंतु माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करावं. जे चामाचे डोळे पाहती, जे इंद्रिया गोडे लाविती, त्याची साच प्रतीती पुढी जया. आपल्या सर्वांना आंबा माहित आहे ना? आंबा माहित आहे की नाही? आंबा मग झोपलात की काय? नाही ना. तो आंबा जर आपण रस्त्यावर चालत असू तर रस्त्यावर चालत असताना झाडावरती पिकलेला आंबा कोण पाहतो? कोण पाहतो? डोळे पाहतात ना. रस्त्यावरून चालत असलेला आंबा डोळे पाहतात परंतु डोळे खातात का? मग त्या आंब्यापर्यंत पोचायचं काम कोण करतं? हे पाय करतात. डोळ्याने पाहिलं, मनाने ते जागृत केलं आणि पायाने पुढे चालत गेलं. बरे पाय पुढे चालत गेले. आता पाय गेल्यानंतर पाय तो झाडावरचा आंबा खाली पाडणार आहेत का? नाही ना. त्यासाठी काय करावे लागेल? आपल्याला हात पुढे करावे लागेल. बरं तो हाताने आंबा आपण काढला. आता हाताने काढलेला आंबा हाताद्वारे आपल्या शरीरामध्ये जाणार आहे का? नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तोंडात घालावं लागेल. आता तोंडात घातल्यानंतर तोंडात जर ठेवला तर तो आंब्याचा आपल्याला सुख भोगता येईल का? नाही ना. त्यासाठी आपल्याला दाताने त्या जिभेने तो रस प्राशन करावे लागेल आणि तो शेवटी पोटामध्ये जाईल. किती क्रिया काय काढायसाठी? ते आंबे बघितले कुणी? त्या डोळ्याने बघितले, हाताने काढले, पायाने चालत गेलो, तोंडाने खाल्लं. परंतु त्याच मालकाने बघितलं आणि आपल्या पाठीवरती फटके दिले मायबापू. परंतु जो आंबा खायचा होता कुणाला? त्या तोंडाला आंबा खायचा होता, त्या मुखाला आंबा खायचा होता. त्या मुखाने आंबा खायचा होता, डोळ्याने पाहिलं, हाताने आणलं, परंतु मार कोणी खाल्ला? त्या पाठीचा काय दोष हो आहे का? तसं आपल्या या संसार रूपी जीवनामध्ये झालंय. माऊली सांगतात, जे चामाचे डोळे पाहती,
जे चांबड्याचे डोळे आहेत ना, जे काही पाहतील, जे चामाचे डोळे पाहतील ते इंद्रिया गोडी लावितील. जे जे आपण पाहू ना ती गोडी आपल्या ह्या जीवनामध्ये लागली आणि तेच साच प्रती ती पुढे जाया. तीच जी आपली होणारी कृती आहे ते प्रमाणे आपली कृती होत असते. विठ्ठल विठ्ठल. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचा देवा मला एवढंच आवड निर्माण झाले की तुझ्या ह्या रूपाची मला आवड निर्माण झाली. ते रूप माझ्या कायम ह्या डोळ्यासमोर तू ठेवावंस एवढीच मला आवड माझ्या जीवनामध्ये निर्माण झाली. हे महाराज अभंगाच्या द्वितीय चरणात आता दृष्टी पुढे महाराज देवाकडे प्रार्थना करतात की हे देवा आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे तो मी तुझ पाहे पांडुरंगा. देवा मी तुझ्याजवळ प्रार्थना करतोय काय तर माझ्या दृष्टी पुढे तू कायम असाच राहा. परंतु या दृष्टीचे सुद्धा दोन प्रकार मायबापू पडतात. एक चर्मदृष्टी आणि दुसरी समदृष्टी. आता चर्मदृष्टी म्हणजे काय तर जे डोळ्याने आपण फक्त पाहतोय तेवढंच खरं. एखाद्या गावामध्ये गेल्यानंतर जर काही गावातली लोक जर त्या सप्ताहाला येत नसतील आणि आलेलीच खरी हे जाऊन दुसऱ्याला सांगणं हे कार्य हे चर्मदृष्टी करते. म्हणजे जेवढे डोळे पाहतील तेवढंच खरं. ह्या डोळ्याने मी बघतोय सोयली गावामध्ये आहे तेच जग म्हणजे तेच त्याचं जग. ही वाडी म्हणजे माझं गाव तर त्याला ती वाडी म्हणजे गाव. ज्या डोळ्याने आपण पाहू तेवढी पाहणारी गोष्ट म्हणजे ही चर्मदृष्टीमध्ये येतात नाही. दुसरी म्हणजे समदृष्टी. समदृष्टी म्हणजे जे संत
ज्या दृष्टीने बघतात ती म्हणजे समदृष्टी. समचरण दृष्टी तेथे माझे हरी वृत्ती राहू. साधू संतांनी आपली दृष्टी, जे आपले डोळे आहेत ते डोळे, जे आपले नेत्र आहेत ते भगवंताजवळ अर्पण केले, त्या भगवंताच्या रूपाचं वर्णन केलेले आहे. परंतु या दृष्टीचे प्रकार बघत असताना समदृष्टीमध्ये मायबाप प्रामुख्याने जर कोण मोडत असतील तर ते संत मोडत असतील. का तर कारण संतांचा त्यांच्या मनावरती ताबा आहे. आपल्या मनावरती ताबा नाही. आपलं मन जिकडे तिकडे भटकतय. तर माझे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हे देवा, माझं जे मन लाचावलेलं आहे ना, ते लाचावलेलं मन त्याला गोडी लागले कसली, तर तुझ्या नामस्मरणाची. हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात. लाचावले मना लागले गोडी, लाचावले मना लागले लागले से गोडी ते जीवन सोडी ऐसे झाले. हे देवा, माझे ते लाचवलेलं मन आहे ना, ते मन तुझ्या चरणाजवळ तल्लीन झाले. त्या मनाला गोडी देवा तुझं लागलंय, परंतु आमच्या मनाला तेव्हा गोडी लागली नाही. आमचं मन फिरतय. बसलोय कीर्तनात, वाजले 11:30 12:15 झाले तरी बुवाचं काय संपन आहे. घरी जायचं, झोपायचंय. मन आला मुंबईत फिरून, आज मुंबईत जायचं होतं, परंतु सत्यासाठी राहावं लागलं. उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. प्रत्येकाच्या मनात प्रत्येकाचे मायबापू वेगवेगळे चालू आहे. एका कीर्तनकाराला बसवलं, दुसऱ्या कीर्तनकाराला मला कीर्तन करायचं आहे. हे मनामध्ये आपल्या निर्माण होणारी गोष्ट आहे. ह्या संप्रदायाचा मायबापाचा विचार केलात ना तर खूप अथांग पसरलेला माझा वारकरी संप्रदाय. ज्याप्रमाणे समुद्र आहे ना त्याप्रमाणे माझा वारकरी संप्रदाय. परंतु सांगायचं एवढंच की माझ्या संप्रदायाचा आम्हीच कुठेतरी वाट लावायला निघालोय. आम्हीच आमच्या कीर्तनामध्ये सांगतो, तो बुवा एवढा पाकिट घेतो, तो बुवा एवढा पाकिट घेतो, त्यानं किती घेतला हे आपण सांगायचं नाही. लोकांना परवडलं म्हणून त्याला
बोलवलंय. एवढं जर आपल्याला वाटत असेल तर आपण सुद्धा फुकट केलेलं काय फरक नाही. म्हणून संप्रदायाचा आपणच आपल्या कुठेतरी लोप करत जातो. आपणच आपल्या संप्रदायाला नावं ठेवतो. म्हणून जगात एक नंबरला असला माझा वारकरी संप्रदाय हा आम्हीच कुठेतरी कमी करतो. ह्याला कबूल करायचं नाही, दुसऱ्या सोबतच निघून जायचं. मग बाबू एकदा मुखातून गेलेला शब्द हा माझ्या ज्ञानोबाचा, हा माझ्या तुकोबाचा आहे. गेलेला शब्द तिथे जीव गेला तरी चालेल, त्या शब्दाला जागेल तोच खरा वारकरी. विठ्ठल विठ्ठल. आपण काय सांगत होतो? लाथावले मन लागले से गोडी ते जिभेने सोडी आईसे झाले. हा जो मन आहे ना, मन तो हा मन इंद्रियाचा राजा आहे. 5 ज्ञानेंद्रियाने 5 कर्मेंद्रिय, ह्या 5 ज्ञानेंद्रियाने 5 कर्मेंद्रियाचा राजा कोण आहे? मन आहे. परंतु जरी 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय याचा मन जरी राजा असला तरी हे आपले ज्ञानेंद्रिय किंवा आपले कर्मेंद्रिय फसवल्याशिवाय राहत नाही. समजा ज्ञानेंद्रियाने फसवलं, कर्मेंद्रियाने फसवलं तर सरकार पाडल्याशिवाय राहत नाही. हे सर्व सदस्य आहेत आणि त्यांचा सरपंच कोण आहे? तर मन आहे. सरपंचाने किती उड्या मारू द्या, परंतु एखादा जर सदस्य फुटला तर त्याचा संपूर्ण ग्रामपंचायत बरखास्त झाल्याशिवाय राहत नाही. मला मनाचं सांगायचं, आपल्या सरपंचांबद्दल सांगायचं नाही, कारण मन हा आपल्या शरीराचा सरपंच आहे, आपल्या शरीराचा पोलीस पाटील आहे, आपल्या शरीराचा अध्यक्ष आहे. परंतु एखाद्या पायाने ठरवलं आज सप्ताहामध्ये फाटलेली चप्पल घालून जाऊ दे आणि येताना नवीन चप्पल घेऊन येऊ दे. आता त्या मनाचा काय दोष आहे का त्यामध्ये? त्या पायानं वाटलं की माझी चप्पल फाटले, रानात जाऊन जाऊन माझ्या पायाला काटे तुटतात, म्हणून तिथे सप्त्यामध्ये जाऊन चांगली चप्पल बघून यावी. त्यामध्ये मनाचा काय दोष आहे का हो? नाही ना. परंतु मन हा इंद्रियाचा राजा आहे. तर 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय ह्या मनानं जर ताब्यात ठेवली ना तर भगवंत आपला समायबक होतो. म्हणून लाथावले मन लागले से गोडी ते जिवेन सोडी आईसे झाले. आणि शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाला सांगतात, हे देवा आम्ही लढवालपणे देवा तुझ्याकडे मागतोय रे, तुला विनंती करतोय की हे तुझं रूप आहे ना, ते रूप आमच्या डोळ्यासमोर ठेव. तू आमचं मायबाप आहेस आणि मायबाप आपल्या लेकराला त्याच्या उदरामध्ये घेऊन त्याची इच्छा सकळ मनोरथ पूर्ण करत असतो. म्हणून देवा जे मला आवडलंय ना ते मला देवा तू कायम स्वरूपी माझ्या जीवनामध्ये ठेव. एवढंच ह्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हा समोर मांडण्याचा प्रयत्न करतात. विठ्ठल विठ्ठल. परंतु एकदा नारद मुनीने माझ्या देवाला विचारला, हो देवा मी कायम स्वरूपी तुम्हाला शोधत असतो,
परंतु शोधून सुद्धा तुमचा पत्ता, तुमचं ठाव, तुमचं ठिकाण मला माहीत पडत नाही. तेव्हा भगवंतानं नारद मुनीला सांगावं आणि माझ्या माऊलींनी ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करावं. मी तयापाशी पांडवा हरपलो गवसवा, जे ते नाम घोष बरवा, करती माझा माझे भक्त गाठी जेथे, नारदामी उभा तिथे, नारदामी उभा तिथे, नारदामी उभा तिथे, माझे भक्त गाठी जेथे, नारदामी उभा तिथे, नारदामी उभा तिथे, नारदामी उभा. कुठे आहे देव? तर मी तयाभाशी पांडवा हरपलो गवसवा, जेत नाम घोष बरवा, करती माझा जिथे माझे भक्त नामस्मरण करतील तिथे मी आहे. माझे भक्त गाती जेथे, नारदा मी माझे भक्त जिथे माझं नामस्मरण करतील ना तिथे मी आहे. परंतु आमचं झोपून झोपून आमचे डोळे लाल झाले, परंतु देवाचं नामस्मरण आम्हाला काय जमलं नाही. म्हणून अजूनपर्यंत तुम्हाला काही त्रास दिला नाही, परंतु माझ्यासाठी नको, परंतु तुमच्यासाठी तरी दोन हाताने टाळी वाजवा आणि मुखानं भगवंताचं एकदा नामस्मरण करा. विठोबा रखुमाई, हरिया 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 अजून मला वाटतं एक तासभर जर केला तर मला वाटतं मी एकटाच, कारण घोंगडी सुद्धा मंडळाची आहे. त्यामुळं जसं जगद्गुरु तुकोबारायांच्या बाबतीत झालं तसं घोंगडीवाला सुद्धा थांबेल का? मंडळाची घोंगडी आहे, गेली फुकट तरी आपलं काय जात आहे, आणि बुवा घेऊन गेला तरी कुठे जाणार आहे. असं झालेली कीर्तन रुपये संपवायचं ना. मला माहिती आता बोला तरी सकाळी बोला. आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले, आता दृष्टी पुढे ऐसा चतुरा, तुम्ही तुझ पाहे पांडुरंगा, नाचावले मन लागले से गोडी, ते जीवेन सोडी ऐसे झाले, आता दृष्टी पुढे ऐसा चतुराई, तुम्ही तुझ पाहे पांडुरंगा. तुका म्हणे आम्ही मागावे लढीवाले, पुरवावे आली माय बापा, आता दृष्टी पुढे ऐसा चतुराई, तुम्ही तुझ पाहे पांडुरंगा. विठ्ठल दलाल दलाल ज्या संतांनी हा मार्ग दाखवला आणि ज्या संतांमुळे हा संप्रदाय चालू आहे,
त्या संत म्हणजे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. आता निवृत्त म्हणजे काय, हे आपण संसार रूपी जीवनामध्ये मायबाप जीवन जगतोय आणि या संसार रूपी जीवन जगत असताना या संसार रूपी जीवनातून निवृत्त व्हा. निवृत्त झाला तर ज्ञान मिळेल आणि ते ज्ञान सोपं आहे, त्याने तुम्हाला मुक्ती मिळेल. त्या देवाचं नाव तुकाराम आहे. त्याने सगुण पाहता लुचन सुखावले. आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे, तो मी तुझ पाहे पांडुरंगाला चावले. मन लागली से गुढी ते जीवे न सोडी ऐसे झाले. आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे, तो मी तुझ पाहे पांडुरंगा. तुका म्हणे आम्ही मागावे लढीवाले पुरबावे आडी माय बाप. आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे, तो मी तुझ पाहे पांडुरंगा. झालेली कीर्तन रूपी सेवा तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी अर्पण करतो. आणि त्यांनी मला या कीर्तन सेवेला इथे आज पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा दिली. त्याचे आमचे संकल्पती सेवा मंडळाचे सर्व कार्यकर्ते, नवतरुण विकास मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि प्रगती महिला मंडळाच्या सर्व कार्यकर्त्या, त्यांच्या सर्वांच्या योगातून आज ही कीर्तन रूपी सेवा इथे संपन्न झाली. नोहे हा खेळ एकट्याचा म्हणून मेळ मेळविला. म्हणून आजच्या कीर्तन रूपी सेवेकरिता उपस्थित असणारे, ज्यांना घरी गेल्यानंतर कुठलाही नियोजन नसताना डायरेक्ट घरातून या कार्यक्रमासाठी घेऊन आलो, घरी सुद्धा माहित नाही यांना कुठे नेलंय, फक्त फोनवरून नंतर चर्चा झाली की हा मुलांना तुम्ही घेऊन गेलात का, एवढंच फक्त घरी माहित आहे की मी कुठेतरी त्यांना आज घेऊन आलोय, परंतु नेमकं सुद्धा माहित नाही की आज कुठे गेले ते. म्हणून त्यांना तोंडलीवरून संध्याकाळी 5 वाजता काही कारणास्तव इथे अचानक आणायला झालं. ते मला या जरी आळंदीवरून कधी आले तरी योगायोग नक्कीच येतो. माझ्या पहिल्या कीर्तन, मी नेहमी सांगतो की पहिल्या कीर्तन ज्यांनी वाजवलं आणि याच मंदिरामध्ये ज्यांनी पहिलं कीर्तन माझं वाजवलं ते आमचे
जीवन महाराज असतील, जीवन महाराज आंबळसकर, त्यांच्यासोबत आमचे शुभम महाराज नागडे असतील, त्यानंतर ह्या पंचकृषीचे युवा कीर्तनकार माझे मित्र, माझ्यासाठी नेहमी धावून येणारे, जीवाला जीव लावणारे आमचे मनीष महाराज असतील, दुसरे युवा कीर्तनकार आमचे अनिकेत महाराज असतील, आता सध्या ज्यांचं एक कीर्तन या पंचकृषीमध्ये त्यांच्या गावामध्ये झालं ते आमचे शुभम महाराज असतील, त्यानंतर सर्व चौकदार असतील, आमचे संदीप महाराज असतील. प्रत्येकाचा नामोल्लेख करायला गेलो तर अजून 1-1.5 तास जाईल, त्यामुळे कोणाचाही नामोल्लेख न करता आणि ज्यांच्यामुळे मायबापू आज इथे उभा आहे ना, ते आज माझे वडील विनेकरी असतील. आज खूप अभिमानाची गोष्ट आहे, मुलाने कीर्तन करावं आणि बापाने विना घ्यावा. मायबापू माझ्या भाग्यात नसतं, परंतु माझ्या भाग्यात आलंय की माझा बाप आज कीर्तनामध्ये मायबापू विना घेऊन आहे. म्हणून त्यांच्या आशीर्वादाने ही झालेली कीर्तन रूपी सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी अर्पण करतो. आणि ह्या आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रावर ज्यांनी प्रसिद्ध केलं, प्रत्येकाच्या घराघरी आमचं मनीष महाराजांचं, अनिकेत महाराजांचं सर्वांचे कीर्तन, ह्या पंचकृषी सर्व कीर्तनकारांची ज्यांनी कीर्तन घरोघर पोहोचवली असे आमचे परममित्र तुषार महाराज चौगुले यांच्या संतवाणी ह्या YouTube चॅनल वरती आजची कीर्तन रूपी सेवा प्रसारित होणार आहे. म्हणून अजूनही कोणी त्यांच्या ह्या संतवाणी YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा, लाईक करा आणि फॉलो करा. मायबापू आपला माणूस आहे, आपल्यासाठी धावत येतोय आणि आपलाच कार्यक्रम आज संपूर्ण जगभर पाहायला मिळतोय, म्हणून त्यांचं सुद्धा आभार मानतो. आणि शेवटला एक व्यक्ती मायबापू राहिले ज्यांनी ह्या गावाला एक अनोखं ओळख दिली. सातेऱ्यापासून शिरसाडी पासून असेल, आपल्या सोवेली पासून शिळवई पर्यंत त्यांचं गाव निश्चित नाही, परंतु प्रत्येकाच्या कार्यक्रमात असतात. आणि आम्हाला गुरुवर्य प्रमाण असणारे आमचे यादव बाबा असतील, पण यादव बाबांचा आज मी वेगळ्या नामोल्लेख करून त्यांचा उल्लेख करणार आहे. कारण ती वयाची किती वर्ष झाली? 72. माझ्यासारख्याला 3 जन्म घ्यायला लागतील. 72 वर्ष झाली त्यांचा आवाज, त्यांची चाल असेल वारकरी संप्रदायातल्या चाली त्यांनीच गावाव्या. आम्ही पिक्चरच्या चाली गायल्या तरी त्यांना त्यांच्यापर्यंत पोचणार नाही मायबापू. म्हणून त्यांचा नामोल्लेख फक्त मी 2 मिनिटांमध्ये करणार आहे. भगवंत त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच मी भगवंताजवळ प्रार्थना करणार आहे. आणि एकच फक्त नाव मी त्यांच्यासाठी आज ह्या कार्यक्रमानिमित्त घेणार आहे. आधी केली बारशी, पैठण केलं गेल्या वर्षी, पैठणची माता कवर, पंढरपूरला जायची आवड, पंढरपूरला विठ्ठल रुक्माईचा जोडा, विठ्ठल रुक्माई जोड्याची हवा, पाहू कैकाडी महाराजांचा मठ, कैकाडी महाराजांच्या मठाला घालते मी वेडा, पुढे आला वाकरीचा ओढा, वाकरीच्या ओढ्याला सोन्याची हलगी, पुढे आली मुक्ताबाईची पालखी, मुक्ताबाईच्या पालखीला सोन्याचा तुरा, पुढे आला गोपाळपुरा, गोपाळपुराला जनाबाईचा खेळ, आता झाली आळंदीला जायची वेळ, आळंदीला थोर साधू संत, थोर साधू संतांची करते मी सेवा, पती म्हणतात माहूरला जावा, माहूरची साडी आवड्या नागनाथाची फळी, आवड्या नागनाथापाशी झाली दाटी, पासरला येणे केले सरस्वती पाशी, सरस्वती पाशी एक मुक्काम राहू, राजूरचा गणपती पाहू, राजूरच्या गणपती पाशी चतुर्थी सोडली, घाई घाई परलीला आले ग बाई, परलीच्या देवा शिवरात्रीला हवा, पती म्हणतात काशीला जावा, आधी केली काशी नंतर त्र्यंबकेश्वरी, आधी केली काशी नंतर त्र्यंबकेश्वरी, त्र्यंबकेश्वरीला एक मुक्काम राहू, शिर्डी साईबाबाला जाऊ, शिर्डी साईबाबाला जाऊ, शिर्डी साईबाबा पाशी धनुष्य बाण छान, मुंबईत मुंबादेवी छान, मुंबईत मंत्र्यांची भरली सभा, मुंबईत मंत्र्यांची भरली सभा, आणि आमच्या यादव बाबांच्या मागे पांडुरंग उभा, पांडुरंग उभा, हर हर महादेव, जय विठ्ठल जय